नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तिलोत्तमा तिच्या रूम मध्ये असते आणि मोनिका आलेली असते. आई अजून झोपला नाहीत का तुम्ही? तिलोत्तमा म्हणते नाही, काय ग, काही काम होतं का? काम म्हणजे असं काही काम नाही, पण सहज आलीये मी. नाही, दुपारपासून एक गोष्ट माझ्या डोक्यात अशी गिरक्या घालतीये, तर मग मी म्हटलं तुमच्याशी जाऊन बोलूच. मला काही चैन पडणार नाही म्हणून तुमच्याकडे विचारायलाच आली बघ. तर म्हणते काय काम होतं मोनिका, बोल बरं. गुरुकुलच्या जागेचा विषय एकदम चेंज का केला आई तुम्ही? पलटी का खाल्ली ते विचारायला आलीये मी. मध्ये निर्णय सांगितला तेव्हा होतीस ना मोनिका तिथे? नाही, काही कळलंच नाही तिथे असून सुद्धा मला काही कळालंच नाही. म्हटलं की गुरुकुलच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. हो ना, म्हटला ना तुम्ही. त्याचं नाव कोणी उच्चारायचं नाही असं सांगितलं. काय झालं मोनिका, मला कळतच नाहीये. इथे प्रश्न विचारायला आलीये की उलट तपासणी करायला आलीये, जाब विचारायला आलीये? म्हणजे मोनिका तू एक्झॅक्टली कशाला आली ना, मला ते कळतच नाहीये. हा निर्णय एकदा घेतला की त्याचं स्पष्टीकरण मी कुणाला देत नाही आणि मला ते आवडत पण नाही. मला माहिती, प्लीज तुम्ही चिडू नका ना माझ्यावर. मी काय विचारते जरा समजून घ्या ना. सहज विचारलं. एक फॅमिली होत ना, मग फॅमिलीत घडणाऱ्या गोष्टी एकमेकांना माहिती पाहिजे ना, आपल्या तसं सगळं माहिती पाहिजे ना एकमेकांना, म्हणून आपलं विचारायला आली. काळजी नाही हो, सांगायची इच्छा नसेल ना तर अगदीच सांगू नका. तुम्हाला काही फोर्स नाही आई. काही गोष्टी ना मोनिका कधी कधी जगाला सांगताच येत नाही बघ. काही गोष्टी आपल्या स्वतःच्या मनाला सुद्धा पटत नसतात मोनिका. म्हणजे काय हो आई, राजकुमारसाठी विचार केला, माझ्यासाठी, कंपनीसाठी, स्वतःसाठी, त्याच्यासाठी एक चांगली मोठी अशी संधी आहे. ही संधी आणि त्यामध्ये त्याचं काहीच चुकत नाहीये. त्या नजरेतून आईच्या नात्याने असं वाटतंय आतापर्यंत राजकुमारने आयुष्यात ज्या काही चुका केल्यात ना मोनिका, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या चुका केल्यात ना त्यानं, सगळ्या चुकांची भरपाई तो आत्ता करू शकतो असं त्याला वाटतंय. बरोबर ना? त्यासाठी खूप मोठी संधी आहे. मोनिका म्हणते कसं आहे ना आई, या आधी सुद्धा प्रयत्न केलेच की त्यांनी केले ना मोनिका, पण दुर्दैवाने त्याला यशच नाही मिळालं. परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. गुरुकुलच्या मॅटरची म्हणशील तर वकिलाशी माझं बोलणं झालंय मोनिका, पण गुरुकुलच्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे. आपण पुढे जाऊ शकतो, आपण केस जिंकूनही शकतोय. म्हणूनच कदाचित राजकुमारला माघार घ्यायची नसेल गुरुकुलच्या केस मधून. त्याचं कुठे चुकतंय, त्यांनी का माघार घ्यावी? बरोबर आहे की नाही? समाधान हवंच ना. सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग मी मोनिका माझा निर्णय बदलला. कळालं तुला माझा निर्णय मी का बदलला? आता गुरुकुलच्या बाबतीत निर्णय का बदलला? एवढ्या छोट्याशा प्रश्नाचं तिलोत्तमाने एवढं मोठं उत्तर दिलेलं असतं. म्हणते आय्या मला किती बरं वाटतंय आई, म्हणजे तुम्ही यांच्या भविष्याचा, यांच्यासाठी एवढा विचार करून निर्णय बदलला, त्याचं खूप खूप समाधान वाटतंय आई. आणि आता बघ मला रिलॅक्स अशी झोप येणार आहे. तर मला फिरून फिरून उत्तर दिलेलं असतं आणि मोनिका असं दाखवते की मला फार समाधान वाटलं तुम्ही जे उत्तर दिलंय ना त्याबद्दल. आलं इथे आले आणि तुम्हाला विचारलं, मला खरंच रिलॅक्स फील होतंय आई, शांत झोप लागेल बघा. तर म्हणते मोनिका जा आता निवांत झोपा. हो आई, मी लगेच जाऊन झोपते. तर मलाही माहिती असतं का मोनिका कशी, आणि मोनिकाला सुद्धा माहिती असतं की ही म्हातारी कशी आहे. आता उभी राहिली आणि मोनिका माघारी वळू म्हणते, वा म्हातारे वा, काय परफेक्ट स्टोरी सांगितली ग रंगवून, मला वेड्यात काढतेस होय. मोनिकाला बाई आहे ना, खरं काय ते कधीच सांगणार नाही, फार पोहोचलेली बाई आहे. तर बाई, जे सत्य इतके दिवस लपवून ठेवलंय ना तुम्ही, जग जाहीर झालंय, नका लपलपी करू. सगळ्यांना माहितीये. तेव्हा तुलाच माहित नाही ग म्हातारे. मोनिका दारात उभा राहून तिलोत्तमाकडे बघते आणि हे सगळं काही बडबडत असते. कशी आहे माहितीये का म्हातारे, डोळे मिटून दूध पिणारी मांजरेस. तिचा गैरसमज असतो की मी डोळे मिटून दूध पितीये ना, मग मला कोणी बघतच नाहीये. पण तिला काय माहिती, सगळं जग तिला बघतंय हे तिला माहितीच नाहीये. आता काय विचारायचं किंवा तिलोत्तमाला काय जाणून द्यायचं ते जाणून दिलेलं असतं आणि मोनिका मोठ्या तोऱ्यामध्ये तिथून निघून गेलेली असते. तर मग आता विचार करतच बसलेली असते. इकडे आता सावलीने छोटे छोटे गेम ठेवलेले असतात, सगळे मुलं धमाल करत असतात आणि पिकनिक एन्जॉय करत असतात. आता बबलू सुद्धा खेळत असतो. लंगडी घालायची असते आणि मग पकडापकडी खेळायची असते. बबलू आता खेळत असतो आणि बडबड करत असतो. लंगडी पाणी खेळायचं चाललेलं असतं. तेवढ्याच सावली आलेली असते. अबीर ओरडत म्हणते, व्यंकटेशजी अबीरला बघितलं का? सोबतच खेळत होता आता. रंग सुद्धा आलेला असतो. ए बबलू इकडे रे जरा. कुठं आहे रे? त्याच्या पाठीमागे लपाछपी खेळत होते बघ. खेळता पुढे गेली की काय माहिती. म्हणतो काय अक्कल बिक्कल आहे की नाही रे बबलू, कशाला अंधारात पोरांना एकट्याला पाठवतो रे, लक्ष द्यायचं की. तिच्या वेळेला एकट्याला पाठवतोय होय. खेळत होतो, कुठे कुठे लक्ष देऊ, काय खेळत होता रे? आता सारंग चिडलेलं असतो बबलूवर. म्हणतो मारू का? सावली म्हणते एक मिनिट चिडू नका. अबीर एकत्र गेले. हो, रंग आणि सावली आता दोघे सुद्धा गेलेले असतात ओवी आणि अबीरला शोधण्यासाठी. बबलू तिथेच थांबलेला असतो. आता हसत असतो, म्हणतो येस, मलाही हेच हवं होतं. रंग आणि ओवी, बबलू खेळायला लागलेला असतो. सारंग ओवी करत पळत असतो आणि त्याच्या मागे सावली सुद्धा असते अबीर करत. दोघेही खूप टेन्शन मध्ये असतात, कारण ओवी अबीर एकाच वेळेला गायब झालेले असतात. सारंगला फार टेन्शन आलेलं असतं, कारण तो गुंडा एकदा बघितलेला असतो. त्यामुळे सावली आणि सारंग दोघेही घाबरलेले असतात. ओवी अबीर असं करत करत ते ओरडत जंगलाच्या दिशेने चाललेले असतात. इतकी टेन्शन मध्ये असते की सारंगला येऊन जोरात धडकते. सारंग म्हणतो, अगं सावली तू काय करते, जरा बघून तरी चल की. पोरांना सांभाळता येत नाही, कॅम्प कशाला ठेवतायत काय माहिती. सारंग फार बडबडत असतो. सारंग
काय चाललंय तुमचं? जी चूक आहे सावली, माझी चूक आहे सारंग. हो काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुमची मुलगी आहे ना, मग सांभाळायची की जबाबदारी घ्यायची ना तुम्ही. आराम कशाला करत होता? आरामच करायला आलोय, मग आरामच करणार ना. शिक्षक सुट्टीचे, मी आरामच करायला आलो. तू आली ना कॅम्प घेऊन, मग तू लक्ष दे की. कॅम्प भरवला ना, मुलांकडे तुम्ही लक्ष द्यायचंय. सोड, जुनी सवय. तू कशाला सोडायला लागलीस ग? चूक कधीच मान्य करायची नाही, दुसऱ्यांवर सगळं ढकलून द्यायचं. ओवी तू वेंदळी एक नंबरची. मी वेंदळी आहे सारंग? हो तू वेंदळीचे. वेंदळी लाज वाटते का मला वेंदळी म्हणताय सारंग? चेहरा आरशात बघितलाय का कधी? दिसतं हो ना, छान दिसता. टिक्का लावून फिरायचं की सगळीकडे. सारंगचा हात पकडते आणि म्हणते माझ्याकडे लक्ष द्या. काहीतरी बोलतेय ना, मग माझ्याकडे बघा, मी सिरियसली बोलतीये. सावलीचा हात पकडलेला असतो. लग्न झाल्यावर आठवतं का? रुमाल कुठे ठेवायचा, मोजे कुठे ठेवायचा, अख्ख्या घरभर पसारा करायचा. सगळं काही मी वळण लावलंय तुम्हाला. माझे मोजे कुठे सावली, माझा रुमाल कुठे? काय ते एक काम धड लक्षात राहत नव्हतं आणि मला शहाणपणा शिकवताय, मला म्हणताय वेंदळी. हात वर खाली करून अगदी तोडून टाकायला लागलेली असते ही सावली. हात सोडशील का माझा? बायको कोण? सुशीला एवढं सगळं करते का? माझ्या बायकोबद्दल नको बोलू तू, ती खूप चांगली आहे. नवरा कसा आहे? व्यंकटेश बेळगावचा सांभाळतोय म्हणे. एक पोरग धड सांभाळता येत नाही. आणि सारंग आणि सावली आता चांगलेच भांडत असतात का? तर अबीर आणि ओवी हरवले म्हणून त्यांना शोधायचं सोडून यांच्यातच भांडण सुरू झालेलं असतं. बायकोच्या मागे सावली करत फिरत असतो. तुमचं शेपूटच आहे. बायकोचं शेपूट आहे, तुमच्यासारखं आईचं शेपूट तर नाही ना. बद्दल बोलायचं नाही. सावली म्हणते काय कराल बोलणार मी तुमच्या आईबद्दल. सावली 100 वेळेला चूक मान्य केली आहे मी. चूक झाली, मी मान्य केली आहे. चूक कधी नसायची, कायमच तुमची चूक असायची. पेपर काय आणि लगेच पाऊस आलेला असतो. अचानक पाऊस कुठून आला? सारंग म्हणतो ढगातूनच पाऊस येतो ना. ओरडताय काय? अरे ढगातून? मला वाटलं जमिनीतूनच पाऊस येतो. सारंग भांडत असतात दोघं. त्यांना शोधायचं सोडून आडोशा शोधतीये काय गे? आणि अभि रिसॉर्टवर पोहोचले. तुम्ही पण लवकर या, बबलूने आवाज देऊन सांगितलेलं असतं. एका झाडाच्या तिथे जाऊन उभी राहते. सारंग सुद्धा तिच्या जवळ गेलेला असतो आणि तिला धक्का देतो. सरक तिकडे, दे मला थोडीशी जागा. त्या सावलीने धक्का मारून बाजूला लोटतो. सावली म्हणते देऊ का एक ठेवून. मध्ये ओले चिंब झालेले असतात दोघे सुद्धा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नसतो. तो पहिल्या पावसाला पण आजच पडायचं होतं का? तेही तू जवळ असताना. विसरलेला आठवतंय का सारंग? टाकलेलो आपण पहिल्या पावसात. सारंग आता हसायला लागलेलं. गाडी पण लागली होती, आठवती काय ग? खाल्ली होती आपण. ओरडत होते नका खाऊ, पण तुम्ही खाल्ली आणि झाला खोकला. झाडाच्या मागे ओवी आणि अबीर लपलेले असतात आणि आई आणि बाबा मध्ये काय गप्पा चालल्यात ते ऐकत असतात. दोघेही भिजलेले असतात आणि ओवी म्हणतात कसे दोघं एकत्र असल्यावर हसतात बघ की. तो मला आधीच कळलं होतं हे दोघांचे पहिल्यापासूनचे बेस्ट फ्रेंड आहेत. बाबा कोणाशीच हसून बोलत नाही रे, फुगून बसलेलं असतो बघ. त्याला बघून कसलं मनापासून हसतोय बघ की. आणि ओवीला फार छान वाटत असतं की सारंग सावली हळूहळू एकत्र यायला लागली. सांगू का सिक्रेट? माझ्या बाबाचे लग्न झालं नाही. ती सुशीला काकू माझी खरी आई नाहीये. ती फक्त बाबाच्या केसच्या कामासाठी आमच्याकडे काम करते. काही लग्न केलं नसतं. नाही, तुझी खरी आई कोण असते ग? बाबा कधी सांगत नाही ना माझी आई कोण येते. कडे पण एक सिक्रेट आहे, सांगतो की. सांगणार नाही. प्रॉमिस का? अबीर प्रॉमिस रे, मी कुणाला सांगणार नाही. त्यांनी पण लग्न केलं नाहीये. ते व्यंकटेश काका माझे बाबा नाहीये. फक्त मित्र आहेत ते. लग्न वगैरे काही केलेलं नाहीये त्यांनी. काका आहेत ते, बाबा नाहीयेत. बाबा कोण आहे? सेम माझी आई पण तुझ्या बाबांसारखीच करते. माझ्या बाबांचं नाव मला सांगतच नाहीये. कोणाला सांगू नका ओवी प्लीज. दोघांनाही सिक्रेट माहिती असते की आपल्या आई बाबांनी लग्न केलेलंच नाहीये. हे खोटं सांगताय सगळ्यांना. त्यांच्यामुळे पावसात भिजायला मी आलं. बरं झालं, छान वाटतंय. जास्त भिजायला नको. तिकडे जायला लागणार. यांनी तिकडे पोहोचायच्या आधी चल आता पटकन निघून जाऊया. आपलाच प्लॅन होता म्हणून. आणि अबीर आता गपचूप निघून गेलेले असतात. सारंग आणि सावली दोघेच तिथे थांबलेले असतात. पाऊस काय थांबत नसतो. सारंग आणि सावली एका झाडाच्या कडेला उभे राहिलेले असतात. सावलीला खुणावतो की चल पावसात भिजायला. सारंग आणि सावली रोमॅन्टिक असं गाणं लागलेलं असतं आणि पावसात आनंद घेत मस्तपैकी रोमॅन्टिक डान्स त्यांचं चाललेलं असतं. सावली छान नाचत असतात, एकमेकांना ओळखत असतात. आता नव्याने ते जाणून घ्यायला लागलेले असतात. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवासा वाटत असतो. आणि सारंग दोघेही झाडाच्या कडेला भिजत उभे असतात आणि रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करताय. फार जवळ आले. दोघेही स्वप्न बघत असतात. सारंगला काही मिनिटातच सर्दी झालेली असते. सारंग जोरात शिंकतो की सावलीचं जे स्वप्न तुटलेलं असतं. सावली आता भानावर येते. पण पावसात भिजलं की लगेच शिंका येतात. काय सारंग निघू आपण, पोरं पोहोचली घालेलं असतो. सावली त्याचा हात धरते आणि त्याला ओढते इथेच थांबा. अजून भिजला ना, अजून त्रास व्हायचा, इथेच थांबा. पाऊस उघडला की जाऊया. सर्दी खोकला ताप होणार, मग मुलांना तुमचीच काळजी घ्यायला लागणार. थांबा जरा इथे, थांबू मग जाऊया. हा काय आडोसा आहे का? सगळं भिजतो तर आहे. आता सारंगकडे रागाने बघते की सारंग गुपचूप उभा राहिलेलं असतो. सावली म्हणते ना थांबा, मग सारंग थांबलेलं असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे राजकुमारने कामाला सुरुवात केलेली असते. आईने परमिशन दिली आहे म्हटल्यावर राजकुमार काय तयारीला लागलेलं असतो. तरी सारखा फोन लावत असतो राजकुमार. तो फोन सारखा स्विच ऑफ येत असतो. हा नंबर स्विच ऑफ, तो नंबर स्विच ऑफ. राजकुमार म्हणतो हे काय चाललंय? त्या फोन स्विच ऑफ का केला? खंड्या फोन उचल. आता खंड्याला कामाला लावायचं असतं. त्यासाठी राजकुमार खंड्याचा फोन ट्राय करत असतो. पण खंड्याचा फोन काय लागत नसतो. आता मोनिका बघत असते ह्या राजकुमारचं काय चाललंय.
हा खंड्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण मोनिका काही लक्ष देत नाही. मोनिकाचं काम तिचं तिचं चाललेलं असतं. खंड्या फोन स्विच ऑफ करून कुठे गायब झालाय ना काय माहिती. पण ते राज काय चाललंय, एक सारखा त्या फोन मध्ये डोकं घालून थांबलाय. कोणाला एवढा फोन लावतोय एकसारखा, मला सारखा फोन लावतोय, कळेल का काही. अगं खंड्याला फोन लावतोय पण खंड्याचं काही कॉन्टॅक्टच होत नाहीये, सारखा फोन स्विच ऑफ येतोय. त्याचं काम आहे तोच तो फोन, म्हणजे तो काम आहे ना ते पूर्ण करू शकतो खंड्या, पण त्याचा फोनच लागत नाही. तर खंड्या कसं महत्वाचं काम पूर्ण करणार, त्याची काही कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय मी काही करू शकत नाहीये मोनिका. आणि या खंड्याला माझ्याकडनं काही कॉन्टॅक्टच होत नाहीये. मोनिका जरा चपापलेली असते, कारण मोनिकाशी बरोबर खंड्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तेव्हापासून मोबाईल स्विच ऑफ येतोय ग. रात्रीच खंड्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो, तेव्हापासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो ना. मित्रांकडे वगैरे गेला असेल, रिलॅक्स करेल तो फ्री झाल्यावर, फोन केला असेल, कामात असेल, रिटर्न आला की तुला करेल की कॉल बॅक. कशाला एवढं टेन्शन घेतोय तू, कशाला टेन्शन घेतोय रे. खंड्याला ओळखत नाही मोनिका. तुला जाताना पण 100 वेळेला विचारतो आणि गावाला जायला फोन स्विच ऑफ करून जाईल होय तो. कुमारला असं वाटत असतं की खंड्याला फार छान ओळखतो. ऍक्च्युअल मध्ये तो ओळखत नसतो. खंड्याने त्यालाच पलटी देऊन मोनिकाचा हात मिळवणी केलेली असते आणि आता तो सगळ्यांना सोडून जगातूनच गेलेला असतो. जबरदस्त असा खंड्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो हे मोनिकालाही माहीत नसतं आणि राजकुमारला सुद्धा माहीत नसतं. वेड्यासारखं त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायला, त्याला फोन लावायला तरफड करत असतात, पण कोणाचा काही फोन लागत नसतो. जायचं असेल तर 1000 वेळास फोन लावतो, साहेब जाऊ का, जरा काम आहे, साहेब जाऊ का. तेव्हा कुठे एकदा जातो तो, आणि असा स्विच ऑफ करून फोन ठेवणं हे इम्पॉसिबल आहे. जरा वेगळंच काहीतरी वाटतंय ग मोनिका. उभी राहते आणि म्हणते ऐक ना, ठीक आहे काय एवढं खंड्याला महत्व देतोय. दुसऱ्या बाकी कोणी खंड्या दुसरं कोणी राहिलंच नाही का. महत्वाचं जे काही काम आहे ते त्याला सांग की दुसऱ्या माणसाकडून करून घे. खंड्याच काय एकटा काम करू शकतो, बाकीची पण लोक आहेत की. काय वाचून काय अडतंय रे, अडतंय मोनिका. खंड्या वाचूनच माझं अडतंय, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. हे काम करायचं असेल तर मला खंड्या लागणार म्हणजे लागणार. राजकुमार काय ऐकायला तयार नसतो, याला खंड्याच लागत असतो आणि खंड्याकडूनच याला काम करून घ्यायचं असतं. मोनिका डोकं फोडून अगदी थकलेली असते याला सांगून. हा काय ऐकायला तयार नसतो. मोनिकाला इतका राग येतो, या बिंडोक राजकुमार ऐकत का नाही म्हणून रागाने बघत असते ही मोनिका राजकुमारकडे. मोनिका मला एक डाऊट येतोय, म्हणजे माहित नाही का कोणास ठाऊक, कोणीतरी त्याला अडकवलंय किंवा कुठेतरी तो अडकलाय, पण तो अडकल्याशिवाय फोन स्विच ऑफ करणार नाही एवढं मात्र मला कळतंय. माझा जो डाऊट आहे ना मोनिका, तो मी क्लिअर करणार म्हणजे करणार. राजकुमार आता खंड्याचा पिच्छा सोडायला काय तयार नसतो. तुला नक्की काय म्हणायचंय राजकुमार, जरा स्पष्ट बोल की. तुला कोणावर डाऊट आहे का राजकुमार. मला का डाऊट असेल म्हणजे असं मी कन्फर्म नाही सांगू शकत. डिपार्टमेंटचा माणूस आहे ना, त्याला सांगतो की ट्रॅकिंगला लावायला त्याचा फोन, लगेच कळेल कुठे काय एका मिनिटात. लोकेशन कुठलं आहे, काय कुठे लपून बसलाय खंड्या, सगळं मला डिटेलमध्ये कळेल. तू बघ आता मोनिका, तपास लावतो म्हणजे लावतोच. डिपार्टमेंटचा माणूस आहे ना, बरोबर त्याला शोधून काढणार आणि मी सुद्धा खंड्यापर्यंत पोहोचल्याशिवाय काय गप्प बसत नसतो हा मोनिका. स्विच ऑफ कुठे झाला, लास्ट कॉल कुठे बंद झाला, सगळंच कळेल बघ आता. 2 मिनिटात शोधून काढतो त्याला, तू बघच. कुमार कामाला लागलेला असतो. सावंतला फोन लावतो की आता एक नंबर पाठवतो, तेवढा नंबर ट्रॅकिंगला लाव आणि खंड्याचा तपास घ्यायचाय म्हणजे घ्यायचाय. मोनिका म्हणते हा राजकुमार बिंडोक म्हणता बरंच डोकं लावायला लागलाय. त्यांची मदत घेणार, लास्ट लोकेशन शोधणार, म्हणजे खंड्यापर्यंत हा नक्कीच पोहोचणार. मोनिका आता घाबरलेली असते, कारण राजकुमार आता चांगलाच तयारीला लागलेला असतो. तो काय थांबायच्या याच्यात दिसत नसतो, तो पुढे चाललेला असतो. नक्कीच काहीतरी वाईट झाले असंच वाटायला लागलंय मला. अचानक माझ्याशी बोलता ज्या प्रकारे किंचाळला आणि फोन बंद झाला, त्यानंतर त्याचं आणि माझं काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. मोनिकाला शंका आलेली असते, काहीतरी भयानक झालंय खंड्यासोबत, पण एक्झॅक्टली काय झाले काही माहितीच नसतं. पद्धतीने तो अचानक गायब झालाय ना, तो जिवंत आहे की नाही याची शंका वाटते मला. मोनिका बिचारी खूप घाबरलेली असते की आता खंड्याचं काय झालेलं असेल. जर मेला असेल ना, डेड बॉडी लोकेशन जर या राजकुमारच्या हाती लागलं तर सगळा पचका होऊन जाणार. राजकुमारला सगळं कळणार की खंड्या तिथे काय करत होता, त्या लोकेशनला तो नेमकी काय करत होता. काय सगळा डाऊट माझ्यावर येणार आणि राजकुमार मला काही सोडत नसतो. मोबाईलवर लास्ट कॉल माझाच होता. शेवटपर्यंत खंड्याशी मीच बोलत होते आणि राजकुमारला हे जर कळालं तर राजकुमार मला काही सोडत नसतो. तो माझा पिच्छा पुरवणार आणि मी खंड्याशी कशाला कॉन्टॅक्ट करत होते हे तो विचारणार. म्हणजे माझा प्लॅन काय चाललाय हे राजकुमारला कळणार. आता मोनिका इतकी घाबरलेली असते, काय करावं आणि काय नाही मोनिकाला काही कळतच नसतं. झालं तरी खंड्या राजकुमारच्या हाती लागता कामा नाही म्हणजे नाही. राजकुमारच्या आधीच मला काहीतरी करायला लागणार, नाही तर माझा प्लॅनचा पचका व्हायचा. आता अबीर आणि ओवी बोलत असतात. आई आणि बाबामध्ये जे काही भांडण असेल, आपण काही सांगितलं की आपल्यासाठी स्वतःचं भांडण बाजूला ठेवतात आणि एका मिनिटात आपल्यासाठी दोघंही काम करायला लागलेले असतात. किती प्रेम करतात रे ते बाबा, किती प्रेम करतात रे आपल्यावर. आई बाबा, अबीर म्हणतो तू आपले आई बाबा म्हटली. हो आपले आई बाबाच आहेत ना रे, ते होतं बोलायचं रे. एक तुझी आई आणि माझे बाबा असं मला बोलायचं होतं. म्हणतो ओवी
विचार करतीस का? आपले आई बाबा दोघे जण मिळून जर आपल्या दोघांचे आई बाबा झाले तर किती छान होईल ना. ते किती भारी होईल. तू माझा भाऊ होशील की. तुझ्यासारखाच भाऊ हवाय रे. कसं होणार अबीर? हे शक्य आहे काय रे? एकमेकांकडे बघत सुद्धा नाही. त्यांच्या भूतकाळात जे काही होऊन गेलंय, भांडण नसेल अजून काही असेल, ते दोघं विसरायलाच तयार नाहीये. मग ते आपले आई बाबा कसे होणार सांग बरं अबीर. हेच ना ग ओवी, मोठी माणसं अशीच असतात. राग पण खूप मोठा असतो. तो काय सहजासहजी जात नसतो. आपल्यासारखा छोटा राग नसतो. काहीच करू शकत नसतो. स्वतः एकत्र येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाहीये. असं काहीतरी करायला लागणार की ते दोघं आपोआप एकत्र येतील. आणि ओवी म्हणता आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे दोघांना एकत्र आणण्यासाठी. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीच आहे. आपण काहीतरी आयडिया लढू आणि त्या दोघांना एकत्र आणूया. अबीर कसं करायचं तेच कळत नाहीये बघ. कॅम्पमध्ये अशा काय ऍक्टिव्हिटी प्लॅन करायच्या की ज्या ऍक्टिव्हिटीमुळे तुझे बाबा आणि माझ्याही एकत्र येतील. कळतंय का तुला ओवी? एकमेकांच्या समोर येतील, सारखे एकमेकांच्या जवळ राहतील, असं काहीतरी करायला लागणार. एकमेकांच्या समोर येतील, एकमेकांना दिसू लागतील, असं काहीतरी करायला लागणार आहे. एवढ्याशा जीवांनी फार मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. मैत्री होत असते बघ. मीर एकदम परफेक्ट बोलला, तू एकदम परफेक्ट. असं काय गेम खेळायचा आहे ना की त्यांच्यामध्ये मैत्री झाल्याशिवाय राहणारच नाही. ते कोणता गेम खेळायचा आहे अबीर कळतच नाहीये रे. विचार करू दे. विचार करून आठवतोय बघ. काय ग ओवी, कोणता गेम खेळायला लावायचा सुचलाय बघ. चल बाहेर गेल्यावर सांगतो, खूप मजा येणार आहे. आता ओवी आणि अबीर पळतच चाललेले असतात. त्यांना गेम प्लॅन करायचं असतं. आता अमृता भाजी वगैरे साफ करत असते आणि तिच्या मागे मोनिका बसलेली असते आणि खंड्याचा फोन लागत नाही म्हणून मोनिका टेन्शन मध्ये आलेली असते. म्हणतो की तो शोधायला जाणार आहे. मोनिकाला फार टेन्शन आलेलं असतं. त्याच्या मागेच जाऊ का मी? तमा आलेली असते. तेवढ्यात ही उठते, चालायला लागते. तेवढ्यात तिलोत्तमा समोरून येते. तमा म्हणते अमृता सारंग कुठे ग? दिसला नाही म्हणून विचारते, बाहेर गेलाय का? अमृता म्हणते अरे देवा, आता काय उत्तर देऊ यांच्या प्रश्नाचं? आईंना काय सांगू मी सारंग बद्दल? सावलीच्या कॅम्प मध्ये गेला हे जर कळालं तर अजून चिडायच्या या. मोनिका आता घाबरलेली असते. काय उत्तर द्यावं तिला सुचतच नसतं. कुठे माहितीये सावली बद्दल? अमृताला असं वाटतं की तिलोत्तमाला सावली बद्दल काही माहितीच नाहीये. तेव्हा म्हणते एवढी काय विचारात पडली ही? अमृताचं माझ्याशी खोटं बोलली कारण उत्तर द्यायला एवढा वेळ लावतीये. म्हणजे हिने आणि सारंगने मिळून काहीतरी प्लॅन केला असेल आणि सावली परत आल्याचं मायापासून लपवलंय हे स्पष्ट होतंय. बघू आता अमृता काय उत्तर देते. तिलोत्तमा सुद्धा फार हुशार असते. अमृता तुला विचारतीये सारंग कुठे आहे? हा प्रश्न विचारलाय, त्यात एवढा काय विचार करतीये तू? तर मायापासून काही लपवत तर नाहीये ना तू? गप्प का बसलीयस? व्हायचं काय त्यात? काही लपवत नाहीये. कॅम्पवर गेलाय ना कॅम्पला म्हणून सारंग पण तिथेच गेलाय काही कळेल का? आणि आता खालीच बसून घेते. हिने कशाला सांगितलंय कॅम्प बद्दल या म्हातारीला? सारंग का गेलाय अमृता सांगतीस का? तब्येत अचानक बिघडली, तिला ताप वगैरे आला होता, मग याला लगेच जायला लागलं. घ्यायला गेलाय. अच्छा बिघडली म्हणून गेलाय होय. हो आई ठीक आहे. खोटं बोलत नाहीये पण मला सगळं माहितीये. ओवीला बघायला आणि सावलीला भेटायला गेलाय सारंग एवढं तर मला कळतंय. तिलोत्तमा मनातल्या मनात आता हा विचार करत असतो. सारंग तिथून आल्यावर मायशी खरं बोलला तर ठीक, नाहीतर बोलल्यावर बघूचे आपण काय करतो. तिलोत्तमा हसत असते आणि तिथून आता निघून जाते. ते बापरे वाचले. मोनिका म्हणते बापरे आता या म्हातारीला कळालं सुद्धा तिथेच गेलाय. कॅम्प सुरू आहे आणि तिथेच तो खंड्या सुद्धा गेलाय. खंड्या एकाच ठिकाणी. मोनिकाला तर अजून टेन्शन आलेलं. राजकुमारच्या मागे खंड्याचा शोध घेण्यासाठी गेले आधीच तिथे आणि मला जर तिकडे कोणी बघितलं प्रॉब्लेम व्हायचा हो की नाही? हो तिथे जाण्यात काय अर्थच नाहीये. आता जातच नाहीये मी. ते खंड्याला शोधण्यासाठी दुसराच काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. आता खूप घाबरलेली असते. खंड्याला जर राजकुमारने शोधून काढलं तर मी खंड्याशी कॉन्टॅक्ट केलं हे राजकुमारला कळणार. बघू आता. मोनिका घाबरलेली आहे. खंड्या कुठे आहे काय हे राजकुमारला कळणार का? आणि मोनिका लास्ट कॉलवर होती हे जर राजकुमारला कळालं तर मोनिकाची काय हालत करणार राजकुमार? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.